महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। मित्रांनो, आज जो आपण पेपर घेतलेला आहे बाबा तुम्हाला शेअर केलेला आहे टेलिग्राम चॅनलवरती, महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी तो पेपर सोडवला असणार आहे। तर आजचा जो आपण सरळ सरळ म्हणू शकतो की संध्याकाळची जे बाबा लाईव्ह बॅच आहे 9 वाजताची आपली लाईव्ह बॅच राहते, पण ती आज बॅच होणार नाही। म्हणजे का बाबा, तर आज आपण रेकॉर्डेड स्वरूपाचा व्हिडिओ तिथं शेअर करण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे। कारण याच्यामध्ये एक कारण आहे की बाबा संडे तरी कमीत कमी बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिथं कमेंट्स आलेल्या, मेसेज आले, सर आपण रोज लाईव्हला असतो पण एक दिवस तरी आपण ब्रेक घ्यायला पाहिजे बाबा। सगळेजण तिथं रविवारी एन्जॉय करतात, आपण पण एन्जॉय करायला पाहिजे। हो, एन्जॉय करा, पण एक रेकॉर्डेड व्हिडिओपर्यंत तरी तो बघून घ्या। कारण की काय होतं ना की आपण पेपर दिलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲन्सर माहीत असायला पाहिजे, त्याच्यानंतर जर बघितलं आपला स्कोअर किती आलेला आहे बाबा ते पण माहीत असायला पाहिजे, आणि क्वेश्चन का चुकलेला आहे ते पण आपल्याला लक्षात यायला पाहिजे। याच्यासाठी आपण हा रेकॉर्डेड व्हिडिओ इथं शेअर करत आहे तुम्हाला। तर आपण पहिला प्रश्न इथं डिस्कस करूया। पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला बघा काय दिलेलं आहे, सर्वनाम हा टॉपिक आपला चालू होता। सर्वनाम या टॉपिकवरती आपण बाबा तिथं टेस्ट तुमची घेतलेली आहे। आता किती मार्क्स तुम्हाला येतात बरोबर ते एकदा तुम्हाला चेक करायचं आहे। चला, काय दिलेलं आहे, खालील अचूक विधाने ओळखा म्हणते। सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो, त्याच्यानंतर काही सर्वनामे विकारी तर काही अविकारी असतात, पुरुषवाचक सर्वनामे पुल्लिंगी असतात। आता हा जर प्रश्न जर बघितला डिपार्टमेंटल ASO 2023 ला विचारलेला आहे। तुम्हाला जर दिसत नसेल तर मी काय करतो बाबा, एकदा याला झूम करून टाकतो। ओके, बघा आता व्यवस्थित दिसेल, ते काही अडचण नाही। ओके सर, डिपार्टमेंटल ASO 2023 ला विचारलेलं आहे। हा जर चेक केलं तर याचा आन्सर काय येणार बाबा, तर आपण म्हणू शकतो की स्टेटमेंटमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सर्वनामांना स्वतःचा अर्थ असतो की नसतो। आता हा आपल्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे बाबा, स्वतःचा अर्थ असतो की नसतो, ठीक आहे। तर त्याचं उत्तर काय जाणार आहे की बाबा अर्थ नसतो, ठीक आहे। म्हणजे इथं जर बघितलं पहिला स्टेटमेंट तिथं करेक्ट असेल। खालील अचूक विधाने ओळखा म्हणते। अचूक म्हणजे काय बाबा, तिथं बरोबर विधान ओळखायचं आहे। सर्वनामांना स्वतःचा अर्थ असतो की नसतो, तर नसतो, ठीक आहे। हे आपण स्टेटमेंट याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, आणि इथं जर बघितलं बाबा तर हा पण स्टेटमेंट इथं करेक्ट आहे। त्याच्यानंतर काही सर्वनामे विकारी तर काही सर्वनामे अविकारी असतात, बरोबर आहे। काही विकारी असतात तर काही अविकारी असतात, काही लिंग वचन याच्यानुसार बदलतात, काही तर काही बदलत नाही, हा पण स्टेटमेंट इथं बरोबर आहे। पुरुषवाचक सर्वनामे पुल्लिंगी असतात, असं काही नाही आहे। पुरुषवाचक जर सर्वनामे जर बघितलं तर पुल्लिंगीच असेल असं नाही आहे, कारण की आपण बघितलेलं बाबा तिथं स्त्रीलिंगी पण असतात, किंवा आपण म्हणू शकतो सर्वलिंगी असतात। पुल्लिंगीच असतात का ते नाही, हे आपण चेक केलं। पुरुषवाचक सर्वनाम काय तिथं सर्वलिंगी असतात। याचाच अर्थ काय, क इथं चुकीचं आहे, अचूक विचारलेलं आहे तुम्हाला। उत्तर काय जाणार आहे, अ आणि ब हे काय बरोबर आहे। अ इथं आणि ब हे काय असणार तिथं बरोबर असणार। समोरचं वाक्य बघा किंवा समोरचा प्रश्न चेक करून घ्या। बघा, प्रश्न विचारणे हे प्रश्नार्थक सर्वनामाचे प्रमुख लक्षण आहे। हो, अगदी बरोबर आहे। प्रश्न विचारणे हे प्रश्नार्थक सर्वनामाचे म्हणू शकतो की महत्त्वाचं तिथे काय बाबा काम आहे, लक्षण आहे। पण जेथे जेथे प्रश्नार्थक सर्वनाम असेल तेथे तेथे प्रश्नार्थक वाक्य रचना असेलच असं आहे का, नाही आहे। म्हणजे हा पण स्टेटमेंट आपण काय म्हणू शकतो, करेक्ट आहे, बरोबर आहे। हे पण काय रे इथं बरोबर आहे। संपूर्ण विधान आपण काय म्हणू शकतो इथं, संपूर्ण विधान बरोबर आहे। काय बाबा इथं संपूर्ण विधान काय इथं बरोबर आहे, कारण की जेथे जेथे बाबा प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि तो स्ट्रक्चर प्रश्नाचं स्ट्रक्चर असेलच असं आहे का, नाही आहे, हे पण आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर समजून घ्या मित्रांनो काय दिलेलं आहे काय नाही। जर चेक जर केलं मी, तू, तो हा किंवा इत्यादी कोणती सर्वनामे आहे, तर तुम्हाला माहित आहे की यांना आपण काय म्हटलेलं आहे, तर यांना आपण कंबाईन बी मेन्स जुलै 2022 ला विचारला आहे तो। तर मी असेल बाबा, किंवा आपण काय म्हणू शकतो तू, तो, हा इत्यादी सर्वनामे जर बघितलं तर हे या सर्वनामांना आपण काय म्हणत असतो, तर पुरुषवाचक म्हणतो आपण त्यांना। काय म्हणतो, पुरुषवाचक सर्वनामे म्हणत असतो, ठीक आहे। ते याचं उत्तर जर बघितलं फक्त अ बरोबर आहे, बाकी सर्व पर्याय तिथं चूक आहे। पुरुषवाचक सर्वनाम त्याला आपण म्हणत असतो, हो बरोबर आहे। संबंधी येणार का ते, नाही। त्याच्यानंतर प्रश्नार्थक येणार का बाबा, नाही। आत्मवाचक पण येणार नाही। तुम्हाला माहित आहे की आत्मवाचकमध्ये जर बघितलं स्वतः आणि काय बाबा आपण हे येतात, ठीक आहे। हे इथं लक्षात ठेवायचं आहे। चला आता एक एक अजून आपण डिस्कस करणारच आहे, समोर पण चालायचं आहे तुम्हाला। समोरचा चौथा प्रश्न आपण डिस्कस करत आहे। चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे चेक करून घ्या।
ज्यांच्याशी बोलायचे त्यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे काय? बघा, ज्यांच्यासोबत बोलायचं आहे त्यांचा उल्लेख जर करायचा असेल तर त्यांना कोणतं सर्वनाम तिथं आपण वापर करू शकतो? तर तुम्हाला माहिती आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे आपल्याकडं. त्याच्यापैकी आपल्याला 3 प्रकार आहे बाबा, की प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. प्रथम पुरुष म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी आणि आम्ही येणार, तू किंवा तुम्ही हे द्वितीय पुरुषमध्ये येणार, तो ती ते हे तृतीय पुरुषमध्ये जाणार आहे. मग इथं जेव्हा म्हणत असतो आपण की ज्याच्याशी बोलायचे त्यांचा उल्लेख करताना, आता मला सांगा मी बोलत आहे, प्रथम पुरुष झालो मी किंवा आम्ही, मी तुमच्यासोबत बोलत आहे, तू किंवा तुम्ही झाला. याचा अर्थ काय होत आहे बाबा, तू किंवा तुम्ही जर असाल तर ते काय असेल माझ्यासाठी, तर ते पण कशामध्ये गेलेले आहे, तर तृतीय असेल का ते नाही. तर इथं लक्षात ठेवायचं प्रथम पुरुषवाचक नसणार ते, तर काय असणार बाबा, ते तर द्वितीय पुरुषवाचक असणार. कारण मी जर बोलत असेल आहे की नाही, जो लेखक आहे बाबा, जो लिहित आहे किंवा जो समजा तिथं स्पीकर आहे बोलत आहे त्याला आपण प्रथम म्हणत असतो. जो लिस्नर आहे, जो ऐकत आहे किंवा तिथं आपण म्हणू शकतो रीडर असतो बाबा, वाचत असतो, तर त्याला आपण काय म्हणत असतो, द्वितीय म्हणत असतो. मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणाला म्हणत असतो आपण, तो ती ते आहे की नाही, तो ती ते. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणाला म्हणणार आपण, तू किंवा काय बाबा इथं तुम्ही. प्रथम कोणाला म्हणणार, तर प्रथम तुम्हाला माहित आहे मी किंवा काय असेल इथं आम्ही, मी काय असेल रे आम्ही. आत्मवाचक सर्वनाम कोणाला म्हणणार, बघा हा प्रश्न जर बघा राजेश मेन आहे की नाही 2022ला विचारलेले. आत्मवाचक कोणाला म्हणणार, स्वतः किंवा काय म्हणू शकतो आपण, आपण. पॉइंट क्लिअर का, स्वतः किंवा काय रे आपण. ओके चला, जो काम करेल तो यश मिळेल या वाक्यातील जो या सर्वनामाचा प्रकार कोणता. मग तुम्हाला माहित आहे की जर संबंधित सर्वनाम जर बघितलं, संबंधित सर्वनाम हा आपण प्रकार बघितलेला आहे सर्वनामापैकी, की बाबा तो कोणाचा तरी संबंध दाखवणार. आणि त्याच्या समोर जर बघितलं दर्शक सर्वनाम असतो. मग याच्यामध्ये जर चेक केलं बाबा तर काय दिसत आहे तुम्हाला समजून घ्या. तर इथं दिसत आहे बाबा जो, आणि इथं काय दिसत आहे तो. मग जो कोणाशी संबंध जोडत आहे तोशी, तो कोण आहे बाबा, इथं दर्शक सर्वनाम आहे. तो काय असेल इथं दर्शक सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे. आणि जो कोण आहे, जो तुम्हाला माहित आहे की संबंधित सर्वनाम आहे, जो काय तिथं संबंधित सर्वनाम आहे. प्रश्नार्थक सर्वनाम आहे का, नाही. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये तर तुम्हाला माहित आहे कोण किंवा काय, कोण काय हे इथं येणार आहे, ते दिसणार का मग आपल्याला, नाही. आणि इथं जर बघितलं दर्शकमध्ये तुम्हाला माहित आहे की हा जो तो, हा जो तो, बरोबर आहे. हा जो तो हे कशामध्ये येणार, दर्शकमध्ये. पुरुषवाचक सर्वनाम आत्ताच बघितलं आपण, पुरुषवाचक सर्वनाम आपण कोणाला म्हणणार बाबा, तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणणार आहे, कोणाला म्हणणार आहे, तर सांगा मित्रांनो. तर मी आहे बाबा, तू आहे, आम्ही आहे, तुम्ही आहे, तो ती ते, यांना आपण पुरुषवाचक सर्वनाम म्हटलेलं आहे. तर हे पॉईंट आपल्याला सगळं इथं डिस्कस करायचं आहे. आपण पण येतो याच्यामध्ये, पुरुषवाचकमध्ये आपण पण येतो, ठीक आहे. तर मित्रांनो आपण हे सगळे क्वेश्चन बघितलेले आहे, सगळे म्हणजे जर बघितलं जवळपास 5 क्वेश्चन बघितलेले आहे. अजून क्वेश्चन याच्यामध्ये बाकी आहे, ते आपल्याला समोर समजून घ्यायचं आहे. बघा डिस्कस करते आपण सगळे प्रश्न. मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, जर बघितलं तर काय दिसते, तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत. प्रश्नार्थक सर्वनामे, अनिश्चित सर्वनामे, आत्मवाचक सर्वनामे आणि संबंधित सर्वनामे. याचं उत्तर तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे. तर याचं उत्तर आता आपण लाईव्ह नसल्याचे कारण तुम्ही कदा कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी नंतर जुडणार आहे. पण इथं समजून घ्या की याला काय म्हटलं जाते, संबंधित सर्वनामे म्हटलं जाते. याला काय म्हटलं जाणार, संबंधित सर्वनामे म्हटलं जाणार. बरं याच्यामध्ये जर दिलेलं आहे तुला हवे ते तू घे, मग आपण असं म्हणतो ना, जे तुला हवे आहे, जे तुला हवे ते तू घे. एखाद्याला आपण जेव्हा समजा मार्केटमध्ये घेऊन जातो तेव्हा आपण त्याला एक गोष्ट सांगत असतो, बाबा जे तुला हवे आहे ना ते तू घे. मग इथं तर जे दिलेलं नाही आहे सर, मग तुम्ही कसं काय इथं संबंधित सर्वनाम म्हणू शकतो. मग याला तिथं कन्सिडर करावं लागतो. कन्सिडर करावं लागतो म्हणजे काय, की बाबा गृहीत धरावं लागतं की बाबा जे नावाचं तिथं सर्वनाम होता आहे म्हणून तो ते आलेला आहे, जे ते जो तो, याचा अर्थ काय इथं कन्सिडर करावं लागते. तिथं जर बघितलं गृहीत धरावं लागतो, त्यालाच काय म्हटलं जाते, तर त्याला म्हटलं जाते संबंधित सर्वनाम म्हटलं जाते, ठीक आहे. एक मिनिट,
मग इथं जे दिलेलं आहे का बेटा, नाही दिलेलं आहे, पण आपण इथं काय केलं, गृहीत धरलेलं आहे की जे नावाचे इथं सर्वनाम आलेलं असणार, जे तुला हवे ते तू घे, या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत, प्रश्नार्थक येणार नाही, आत्मवाचक येणार नाही, अनिश्चित सर्वनामे येणार नाही. इथं जर बघितलं तर काय म्हणू शकतो आपण, संबंधी सर्वनाम येणार, कारण की त्याच्यामध्ये जे आणि ते आलेले आहे. बघा इथं जर बघितलं, हा समोरचा प्रश्न जो 7 नंबरचा आहे बाबा, कुणी काय म्हणा, कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा, मला काही फरक पडणार का, नाही, मी अभ्यास करणार का बाबा, नाही, मास्तरनी रोज लाईव्ह लेक्चर घेतले तरी माझ्यावर फरक पडणार का, काही नाही. याचा अर्थ काय, कुणी काही म्हणा, आहे की नाही. हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे असं त्याला म्हणायचं आहे, हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे. मग मित्रांनो जर समजून जर घेतलं आपण, कुणी काही म्हणा बाबा, याचा अर्थ काय होतं की संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, की पुरुषवाचक सर्वनाम, की अनिश्चित सर्वनाम. याचं उत्तर जाणार आहे 4, काय अनिश्चित आहेत. कुणी काही इथं जर बघितलं तर एक्झॅक्ट आपल्याला सांगता येत नाही कोणाबद्दल बोलल्या जात आहे, म्हणून याला काय म्हटलं जाते, अनिश्चित सर्वनाम म्हटल्या जाते. आता तुम्ही जर लेक्चरला नवीन असाल किंवा बाबा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की रोज रात्री आपण जर बघितलं बाबा 9 वाजता आपण लाईव्ह असतो याच चॅनेलवरती. 9 वाजता मराठी व्याकरण मी तिथं शिकवत असतो, ते पण जर बघितलं तर फ्रीमध्ये शिकवत असतो. तर तुम्हाला यूट्यूबला तिथं जॉईन व्हायचं आहे, सबस्क्राईब पण करायचं तो चॅनल. आणि एक गोष्ट तुम्हाला इथं जाणून सांगेल मी की मित्रांनो, तुम्ही जर बाबा कोणाची तयारी करत आहे तिथं, जर तुम्ही याची तयारी करत असाल, कशाची बाबा, तर आपण म्हणू शकतो ते वनरक्षकची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली एक बॅच आलेली आहे, समजून घ्या इथं, वनरक्षक स्पेशल बॅच. आता ही जे बॅच आहे मित्रांनो, ही जे बॅच आहे तर समजून घ्या, ही बॅच ही फक्त कोणासाठी असणार आहे, जे बाबा वनरक्षकची तयारी करत आहे, जे कोणाची तयारी करत आहे, वनरक्षकची तयारी करत आहे, त्यांच्यासाठी आपण स्पेशल बॅच इथं आणत आहे. आता ही बॅच जर बघितलं तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये आहे. याच्यामध्ये जरी ॲडव्हर्टाईज इंग्लिशची दिसत असेल तुम्हाला, पण एक गोष्ट तुम्हाला सांगेल मी की याच्यामध्ये तुमचे सगळे विषय कव्हर केला जाणार आहे. आणि ही बॅच 1 मे पासून चालू होत आहे, त्याच्यानंतर 24 एप्रिल ते 1 मे पर्यंत या बॅचची फी जवळपास जर बघितलं फक्त आपण म्हणू शकतो 1999 रुपये, सॉरी हां ती आपण म्हणू शकतो 1 मेच्या नंतर होणार आहे. तर या बॅचची फी सध्या 1499 रुपये राहणार आहे. किती रुपये, 1499 रुपये. कुठपर्यंत, तर या बॅचची फी राहणार आहे आपण म्हणू शकतो 1 मे पर्यंत 1499 रुपये राहणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की 1 मेच्या नंतर या बॅचची फी 2000 होणार आहे. तर या बॅचमध्ये आपण काय देणार आहे विद्यार्थ्यांना, तर आपण एवढंच देणार आहे की बाबा ही जी बॅच आहे 2 ते बाबा तिथं 5 पर्यंत राहणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड राहणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये सगळे विषय कव्हर करून देणार आहे. आता हा जर तुम्हाला बॅनर दिसत आहे, पोस्टर दिसत आहे इंग्लिश व्याकरणाचा, ही बॅच वेगळी आहे. पण वनरक्षक स्पेशल बॅच जी आहे बाबा, त्याच्यामध्ये आपण ऑल सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश असेल, मराठी असेल, GS असेल, मॅथ रिजनिंग असेल, हे सगळे विषय कव्हर करून देणार आहे 2 ते 5 या टायमिंगच्या दरम्यान. लाईव्ह प्लस हायब्रिड, लाईव्ह प्लस आपण म्हणू शकतो रेकॉर्डेड असणार आहे ती बॅच. तुम्ही आमच्यासोबत तिथं लाईव्ह तिथं जुडलेले असणार आहे आणि एकदम तज्ज्ञ फॅकल्टी आपण म्हणू शकतो ती बॅच लर्न करत आहे, तुम्हाला ते शिकवण्यासाठी येणार आहे. तर आपण समजून घेऊया समोरचा पॉईंट काय म्हणत आहे काय नाही. बघा मित्रांनो इथं चेक करा, काही अडचण जर असेल तर तुम्ही तो जो दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर संपर्क साधू शकता. अनिश्चित सर्वनाम बघितलं आपण, काय बोलायचं असेल ते बोल, काय बोलायचं असेल ते बोल. या वाक्यामध्ये जर बघितलं ना कोणतं सर्वनाम आहे बाबा असं त्याला म्हणायचं आहे, काय बोलायचं असेल ते बोल. आता मला सांगा काय, काही, किंवा इथं परत दिलेलं आहे ते कुणी, कुणी असेल, काय असेल, याच्यातून एक्झॅक्ट कळते आपण कोणाबद्दल बोलल्या जात आहे. मग याला आत्मवाचक सर्वनाम म्हणू का आपण, नाही, आताच मास्तरने शिकवलं स्वतः किंवा आपण, याला आपण आत्मवाचक म्हणणार. प्रश्नार्थक जर बघितलं काय, ठीक आहे, कोणाला, हे प्रश्नार्थक सर्वनाम झाले. संबंधित सर्वनाम माहिती आहे, जो, तो येईल, जी, ती येईल, जे, ते, म्हणजे ते आपण म्हणू शकतो संबंधी एकमेकांशी ते काय असतात, निगडीत असतात. आणि त्याच्यानंतर अनिश्चित सर्वनाम तुम्हाला माहिती आहे काय, त्याच्यानंतर कुणी, हे याच्यामध्ये एक्झॅक्ट लक्षात येत नाही,
म्हणजे आपण काय म्हणू शकतो, याचं उत्तर जर बघितलं फक्त ब बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. सॉरी, ब बरोबर बाकी सर्व चूक, म्हणजे आपण इथं काय चेक करू शकतो बघा, नाही ब बरोबर बाकी सर्व चूक नाही, ड बरोबर बाकी सर्व चूक, म्हणजे अनिश्चित सर्वनाम आहे. हे पहिलेच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, फक्त बोलत असताना प्रश्नार्थक सर्वनाम वाचल्या गेलं माझ्याकडून. अनिश्चित सर्वनाम आहे याचाच अर्थ काय झालेला आहे बाबा, ड बरोबर बाकी सर्व चूक आहे. याचं उत्तर काय जाणार, 4 नंबर जाणार. ड बरोबर बाकी सर्व चूक, ड बरोबर बाकी सर्व चूक आहे, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, अनिश्चित सर्वनाम आहे. मित्रांनो, समोरचा पॉईंट समजून घ्या बघा. याच्यामध्ये त्याला म्हणायचं काय, त्याला एक गोष्ट म्हणायचं आहे, मी स्वतः ते काम करण्याचे ठरवले. स्वतः काय बाबा, स्वतः. तर याच्यामध्ये तो म्हणत आहे की या विधानातील स्वतः हे शब्दरूपी कोणत्या सर्वनामाचे उदाहरण आहे. आता तुम्हाला सांगितलं स्वतः असेल, आपण असेल, तर हे कोणते सर्वनाम असतात, तर हे असतात मित्रांनो आत्मवाचक. हे काय असतात, आत्मवाचक सर्वनाम. याचं उत्तर काय जाणार आहे, फक्त क बरोबर. फक्त क बरोबर बाकी सर्व चूक जर बघितलं तर पर्याय क्रमांक काय जाणार, इथं 3 जाणार. संबंधित सर्वनाम, तुम्हाला माहित आहे की संबंधित सर्वनाम हे सुरुवातीला येणार, त्याच्यानंतर दर्शक सर्वनाम हे दुसऱ्या उपवाक्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम, काय, कोण, कोणाला. पुरुषवाचक सर्वनाम, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हे पुरुषवाचक सर्वनाम झालेले आहे. ठीक आहे, चला समोरचं उदाहरण पण बघून घेऊया आपण. नागरिकांनी आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. या वाक्यातील सर्वनाम प्रकार ओळखा. आपणाला, आपणाला म्हणजेच काय की स्वतःला बाबा. आपणाला म्हणजेच काय, स्वतःला. इथं चेक करा, आपणाला. आपणाला याचा अर्थ काय, नागरिकांनी. मी जर असं म्हटलं बाबा आपणाला या शब्दाच्या ऐवजी आपण जर माहिती आहे, आपण नावाचा जो सर्वनाम आहे ना, 2 ठिकाणी आलेला आहे. एक आहे बाबा तो पुरुषवाचक सर्वनामामध्ये, आणि दुसरा जर बघितलं तर कशामध्ये आहे, तो आत्मवाचक सर्वनामामध्ये पण आहे. मग त्याला पुरुषवाचक म्हणायचं सर की आत्मवाचक म्हणायचं, तर इथं जर बघितलं तर तुम्ही तिथं स्वतः हा शब्द तिथं टाकून बघा. मी जर म्हटलं की नागरिकांनी स्वतःला, तिथं काय म्हणायला पाहिजे बाबा, स्वतःला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. स्वतः तिथं शब्द इथं टाकत आहे, ॲड करत आहे. तर याचा अर्थ काय की जेव्हा आपण स्वतः इथं टाकत आहे, असं होत आहे बाबा, तो स्वतःला कोणाच्या ऐवजी, आपणाच्या ऐवजी, आपणालाच्या ऐवजी आपण स्वतःला तिथं शब्द इथे ॲड करण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला माहिती आहे की स्वतः किंवा स्वतःला जर म्हणत असाल तर हे कुठं आलेलं आहे, तर हे आलेले होते आपल्यासाठी तर आत्मवाचक सर्वनामामध्ये. म्हणजे याचं उत्तर काय जाणार बेटांनो, आत्मवाचक सर्वनाम जाणार आहे. फक्त क बरोबर आहे, बाकी सर्व चूक. इथं जर बघितलं MES 2021 या एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो काही टेन्शन नका घ्या, कारण इथं जर बघितलं तर तुम्हाला प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपलं एक पुस्तक पण येत आहे. नायक अकॅडमी पब्लिश करत येतात. नायक पब्लिकेशनचं एक पुस्तक येत आहे, ते तुम्हाला भविष्यामध्ये दिसणारच आहे. ते पुस्तक मी स्वतः तिथं लिहित आहे, काढत आहे बाबा, त्याच्यावर मेहनत घेत आहे, कारण की ते तुम्हाला व्यवस्थित सगळं सुरळीत बाबा व्हावं, कमी पैशामध्ये दर्जेदार तिथं क्वालिटीचं पुस्तक मिळावं, याच्यासाठी माझं तिथं प्रयत्न आहे. चेक करून घ्या. खालील वाक्य वाचा. सर्वनामे ही शब्दजाती इंग्रजीवरून स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतर संस्कृतमध्ये सर्वनामे ही स्वतंत्र शब्दजाती नाही. ठीक आहे, सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती सांगते. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योजलेला विकारी शब्द म्हणजे सर्वनाम आहे. आता याच्यामध्ये काय काय बरोबर आहे, काय काय चूक आहे, पण एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो. हा प्रश्न जर बघितला तर हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. याचं उत्तर जर बघितलं हॅशटॅग आहे. काय आहे तुम्हाला सांगतो. संस्कृतमध्ये सर्वनाम ही स्वतंत्र शब्दजाती नाही. बरोबर आहे वाक्य, एकदम करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे, बरोबर आहे बाबा. त्याच्यानंतर सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती सांगते. आता मला सांगा, सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती कशाला सांगणार आहे, त्याला तर आपण विशेषण म्हणत असतो. जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणत असतो, त्याला आपण सर्वनाम म्हणत असतो का. सर्वनाम हा नामाच्या ऐवजी वापरला जातो बाबा. नामाला टाळण्यासाठी, नामचं रिपिटेशन टाळण्यासाठी कोणाचा वापर होतो, सर्वनामाचा वापर होतो. विशेषण नाही येतो, विशेष माहिती सांगत नाही, तर आपण म्हणू शकतो त्याच्या ऐवजी वापरला जाते. याचा अर्थ क चुकीचा आहे, क चुकीचा आहे. हे बरोबर आहे, ब नंबर इथं बरोबर आहे. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योजलेला विकारी शब्द म्हणजेच काय, सर्वनाम आहे. हा पण वाक्य बरोबर आहे, हा पण काय रे बरोबर आहे. सर्वनाम ही शब्दजाती इंग्रजीवरून स्वीकारली आहे. मित्रांनो समजून घ्या की आपण सर्वनाम हे संस्कृतमधूनच घेतलेलं आहे. सर्वनाम संस्कृतमधूनच आपण स्वीकारलेलं आहे. पण संस्कृतमध्ये काय केलेलं आहे की सर्वनाम आणि नाम हे एकामध्ये दिलेलं आहे. संस्कृतमध्ये जर बघितलं तर संस्कृत जे शब्दजाती आहे बाबा, त्याच्यामध्ये नाम आणि सर्वनाम हे एकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे नामामध्ये सर्वनाम हा टॉपिक ॲड केलेला आहे. पण आपण जर बघितलं मराठीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण हे वेगवेगळे 8 आपण असं जाती केलेलं आहे.
जसं इंग्लिशमध्ये बाबा नाउन प्रोनाउन आहे, प्रोनाउन समजून घ्या, प्रोनाउन आहे ना इंग्लिशमध्ये, प्रोनाउन आहे इंग्लिशमध्ये, तसंच आपण प्रोनाउन सारखाच काय सर्वनामाला दर्जा दिलेला आहे, सर्वनामाला दर्जा दिलेला आहे. आणि सर्वनाम जे आहे बाबा इथं आपण म्हणू शकतो त्या 8 शब्द जातीमध्ये एक वेगळी जात तिथं दाखवलेली आहे. संस्कृतमध्ये तशी वेगळी जात नाही आहे. पण संस्कृतमध्ये सर्वनाम आहे का, तर हो संस्कृतमध्ये सर्वनाम आहे, पण ते नाम या जातीमध्येच तिथं दाखवल्या गेलेलं आहे. पण मराठीमध्ये सर्वनाम वेगळी जात आहे, नाम ही वेगळी जात आहे. कशी आहे बाबा सर्वनाम ही वेगळी जात, तर आपण इंग्लिश सारखं त्याला प्रोनाउन, इंग्लिशमध्ये जसं प्रोनाउन आहे तसं सर्वनाम आपण मराठीमध्ये घेतलेलं आहे. अर्थात आपण असं म्हणू शकतो की अपन बा बरोबर असायला पाहिजे. सर्वनाम ही शब्दजाती इंग्रजीवरून स्वीकारलेली आहे. पण मित्रांनो समजून घ्या, राज्यसेवा मुख्य 2019ला प्रश्न विचारलेला गेलेला आहे की मी जर म्हटलं बाबा की ब तर बरोबर आहे आणि ड पण बरोबर आहे, मग ब आणि ड कुठं दिलेलं आहे, इथं बघा अ आणि ब बरोबर दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की क 100% चुकीचा आहे, क चुकीचा, इथं क आहे, उत्तर येणार नाही. इथं क चूक आहे, म्हणजे फक्त ड बरोबर, अ ब क चूक आहे, बरोबर नाही, कारण इथं बरोबर ब तर बरोबर आहे, इथं अ ब क हे सर्व चूक म्हणत आहे, म्हणजे हा पर्याय पण येणार नाही. वरील सर्व बरोबर म्हणतो, याचा अर्थ हा पर्याय पण येणार नाही, कारण क तर इथं चुकीचं आहे. वरील सर्व बरोबर म्हणत आहे, याचा चौथा पण पर्याय येणार नाही. इथं म्हणत आहे अ आणि ब बरोबर, बाकी सर्व चूक. मित्रांनो तुम्हाला माहित आहे की ड नंबर पण बरोबर आहे, याचा अर्थ इथं जर बघितलं प्रश्न इथं चुकीचा ठरवलेला आहे. अर्थातच काय झालं बाबा, प्रश्न तिथं रद्द केलेला आहे आयोगाने. का रद्द केलेला आहे, याचं करेक्ट आन्सर आयोगाने काय द्यायला पाहिजे होतं बाबा, ब आणि ड द्यायला पाहिजे होतं. ब व ड बरोबर, बाकी सर्व चूक असं द्यायला पाहिजे होतं. इथं दिलेलं आहे सर्वनाम ही शब्दजाती इंग्रजीवरून स्वीकारली आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. आपण कशावरून स्वीकारलेली आहे, ती संस्कृतमधूनच स्वीकारलेली आहे. पण आपण जागा कोणासारखं दिलेलं आहे बाबा, तिथं इंग्रजी सारखं तिथे दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे ब आणि ड इथं बरोबर आहे, हे 100% बरोबर आहे. पण आपण एक जर बाबा आयोगाचं म्हणणं काय की बाबा प्रोनाउन सारखं त्याला जागा दिलेली आहे असं आयोगाने जर कन्सिडर केलं असेल बाबा, आणि अ जर तिथं बरोबर आयोगाने दिलं असतं तर आपण मानलं असतं की ठीक आहे बाबा अ पण आम्ही बरोबर घेतो, तुम्ही म्हणता म्हणून अ बरोबर घेतो. पण असा कोणताच पर्याय दिसत नाही, अ ब आणि ड वाला बरोबर, क वाला तिथं चुकीचं आहे, असं कोणताच पर्याय दिले नाही. म्हणून आयोगाने काय केलेलं आहे, हा प्रश्नच काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. मित्रांनो समजून गेलं असेल तुम्हाला की हा प्रश्न रद्द का झालेला आहे बाबा. ओके चला, आता जास्त एक्सप्लेन करत नाही कारण की ते एक्झॅगरेट होऊन जाते. चेक करा, सर्वनाम म्हणजे काय. वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द चुकीचा आहे, नामाच्या जागी येणारा विकारी शब्द, ठीक आहे. वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द, नामाबरोबर येणारा शब्द, नामाबरोबर येणारा शब्द पण नाही येतो. वाक्यात नामाच्या जागी आधी येणारा शब्द पण आहे, नामाच्या जागी येणारा विकारी शब्द बरोबर आहे. वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द हे पण बरोबर आहे. याचा अर्थ काय, उत्तर जर बघितलं ब आणि क, ब आणि क कुठे दिलेलं आहे बाबा, 2 मध्ये दिलेलं आहे. ब आणि क, प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक काय बाबा 12 आहे. ब आणि क हे उत्तर फायनल झालेलं आहे. ओके, ब आणि क कार्य फॉरेस्ट प्री, बरोबर आहे की नाही. फॉरेस्टवाले लक्ष असू द्या, फॉरेस्टची आता एक्झाम समोर तोंडावरच आहे, हे असे प्रश्न तुम्हाला दिसणार. चला, खालीलपैकी सर्वनामे बघा काय म्हणत आहे तो, काय म्हणतो, खालीलपैकी सर्वनामे सर्वनामाचे विशेष कोणते, विशेष कोणते असं आहे. खालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते, काय विशेष आहे बघा. सर्वनामे अनेकवचनी असतात, त्याच्यानंतर सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागतात. सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच नामाचा वापर होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. तुम्ही मला याचं उत्तर सांगा की बाबा याचं उत्तर काय असणार आहे. की जर बघितलं तर की थोडं लहान करतो कारण की पर्याय तुम्हाला दिसणार नाही खाली. चला सांगा काय दिलेलं बाबा. तर आपण म्हणू शकतो की उत्तर जर बघितलं तर 13चं उत्तर काय येणार आहे, 2 येणार आहे. सॉरी 2 नाही, फक्त ड येणार आहे. चला आता इथं तुम्हाला हे एक्सप्लेन करण्याचं मला भाग पडणार आहे. काय म्हणतो, फक्त ड बरोबर, फक्त ड बरोबर. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते बाबा ते, कारण की ते नामावरून ठरवल्या जाते. नाम जर राम जर असेल तर तो आला म्हणजे याचा अर्थ त्याचा लिंग काय झाला की बाबा तो पुलिंग आहे. हे कोणावरून ठरवलं, नामावरून. स्वतःचा ओळख नसतो, त्याला लिंगही नसते, त्याला वचनही नसते, असं इथं दिलेलं आहे. हे बरोबर आहे.
सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच नामाचा वापर होतो, असं काही नाही की बाबा नामाच्या अगोदर थोडे वापरला जाते, ते नामाच्या ऐवजी वापरला जाते, असं नाही आहे की बाबा नामाच्या अगोदर त्याची जागा बाबा नामाच्या अगोदर असते, हे चुकीचं आहे, रॉंग रॉंग रॉंग. सर्वनामाच्या अनेक वचनाचा प्रत्यय लागतात, सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागतात, असं काही नाही, हे असं कुठं दिले नाही, सर्वनामाच्या अनेक वचनांचा प्रत्यय लागतात बाबा, आणि सर्वनामे अनेक वचनी असतात, ठीक आहे, हे पण इथं बरोबर नाही. याचा अर्थ काय झालाय बाबा, फक्त ड बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. चला मित्रांनो, समोरचा प्रश्न चेक करून घेऊ आपण. समोरचा प्रश्न काय दिलेला चेक करा. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनामे आहेत. आता बघा, हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक, हे ते या ती वाच, ते फार वाचनीय पुस्तक आहे. मित्रांनो समजून घ्या, इथं जर बघितलं तर त्याला काय म्हणायचं, कोणाबद्दल बोलायचं आहे, इथं ते, याचा अर्थ काय झाला, हे दोन्ही अ आणि ब हे दोन्ही मध्ये आहे, अ आणि ब ह्या दोन्ही मध्ये दर्शक सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम म्हणजे काय, दाखवणारे. मी म्हणत आहे ही खुर्ची आहे की नाही, तो पुस्तक, ते पुस्तक, सॉरी, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं ते पुस्तक इथे दिलेलं आहे, ते नावाचा जो सर्वनाम आलेला आहे हे दर्शक आहे, दाखवते. ते, हे, बरोबर आहे की नाही. हा, याचा अर्थ काय झाला, हा जो तो, हे सर्वनाम जर बघितलं हे दर्शक सर्वनाम आहे. मी जर म्हटलं ही वही, याचा अर्थ काय झालेला आहे, दाखवत आहे मी, दर्शक करत आहे, बरं आहे, हे दर्शक सर्वनाम आहे. दोन्ही विधान बरोबर आहे. अ आणि ब मध्ये दोन्ही ठिकाणी ते आलेलं आहे, याचा अर्थ हे दर्शक सर्वनाम आहे. चला मित्रांनो, समोरचे वाक्य पण आपल्याला डिस्कस करायचं आहे, समोरचे प्रश्न पण बघायचा आहे. भरपूर प्रश्न आहे. वाक्यातील सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो. कधी केला जातो बाबा, वाक्यातील सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो. नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी, नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी, कधीच केला जात नाही. म्हणजे काय, लोणचं घालण्यासाठी आणलेलं आहे का त्याला, नाही, कधीच केला जात नाही. म्हणजे भाषेला काय, सौंदर्य प्राप्त करण्यासाठी, असं काही नाही, भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी ते अलंकार वापरण्यात येते बाबा, भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी, ठीक आहे. चेक करा, इथे जर बघितलं, चेक करू शकतो आपण काय दिलेलं आहे बघा. मित्रांनो समजून घ्या, नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी, हो बरोबर आहे, नामाचा पुनरुक्ती टाळण्यासाठी, नामाला आपण म्हणू शकतो रिपिटेशन टाळण्यासाठी बाबा कोणाचा वापर केला जातो, सर्वनामाचा. नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी, बरोबर आहे, अ आणि ब बरोबर आहे. कधीच केला जात नाही, हे चुकीचं आहे. भाषेला सौंदर्य मिळवण्यासाठी, हे पण चुकीचं आहे. अ आणि बरोबर, बाकी अ आणि ब बरोबर आहे, बाकी सर्व काय पाहिजे ते चूक आहे. अ आणि ब बरोबर आहे. STI मुख्य 2017ला विचारलेले ते. समोरचा प्रश्न चेक करून घ्या, मराठीत मूळ सर्वनामे किती. आता हा प्रश्न तर आपण 1000 वेळेस म्हणू शकतो, तिथे एक्सप्लेन केलेला आहे किंवा रिपीट पण झालेला आहे तो, की एकूण जर बघितलं, एकूण सर्वनामे किती, तर तुम्हाला माहिती आहे की एकूण सर्वनामे किती आहे बाबा, 9 आहे. किती आहे ते, 9 आहे. हे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, 9 आहे बाबा, 9. 8 काय असते, शब्दांची जाती, हे 8 असते. शब्दांच्या जाती किती आहे, 8 आहे. शब्दांची जाती 8 आहे. मराठीत मूळ सर्वनामे जर बघितलं किती आहे, तर 9 आहे. हे प्रश्न हा जो बाबा आन्सर आहे, लक्षात ठेवा, डोक्यामध्ये ठेवा, छोट्या मेंदूमध्ये सेव्ह करून ठेवा. मराठीतील मूळ सर्वनामांपैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा म्हणतो. कोणाचा, मराठीतील जे मूळ सर्वनाम आहे त्यांच्यापैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा. पहिला आपल्याला पर्याय दिलेला बघा, मी, तू, तो, हा, जो, बरोबर आहे की. त्याच्यानंतर मी, तू, काय, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, तो, कोण, मी आणि तो. PSI नोव्हेंबर 2017ला हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये जर बघितलं बाबा, तर आपण म्हणू शकतो की याचं उत्तर फक्त अ बरोबर येणार आहे. का मित्रांनो समजून घ्या, काय येणार, अ बरोबर. चेक करून घ्या निदा, फक्त अ बरोबर काय येणार. कारण की बघा, मी, तू, तो, हा आणि जो हे लिंग आणि वचनानुसार बदलणारे आहे. कसं, आता मी म्हटलं मी एकासाठी, आम्ही अनेकांसाठी, वचन बदलला. तू एकासाठी, तुम्ही अनेकांसाठी, वचन बदलला. तो जर बघितलं पुल्लिंगी आहे, ती स्त्रीलिंगी आहे, ते नपुंसकलिंगी. हा, जो, तो, बघा हा, जो, तो हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मी आणि तू हे काय बाबा, लिंग आणि वचनाप्रमाणे बदलणारे सर्वनामांचा गट आहे, हे लक्षात ठेवायचं. हे फिक्स आहे, डोक्यामध्ये सेव्ह करा. मी, तू, हा, जो, तो हे काय बाबा फिक्स आहे.
चला प्रश्न आहे समोरचा 18 नंबरचा, सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते. स्वतःची सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग आणि वचन अशी ओळख असते. आताच आपण बघितलं होतं की बाबा हे कोणावरून असते, ते कोणावरून ठरवलेले असते, तर नामाच्या याच्यावरून ठरवलेले असते. स्वतःची लिंग आणि वचन अशी ओळख असते का नाही. पहिला स्टेटमेंट तर 200% रॉंगच आहे बाबा. ओके चला समोरचा स्टेटमेंट वाचतो मी. सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूपे ज्या नामाच्या जागी येते त्यावरून ते निश्चित होते. हो बरोबर आहे. सर्वनामाची लिंग अथवा वचनातील रूपे जे आहे समजा ज्या नामाच्या जागी ते आलेले आहे सर्वनाम त्यांच्यावरून ते ठरवले असतात. मग मला असं लक्षात येते दोन्ही वाक्य चुकीचे आहे बाबा. राजेश्वर मुख्य 2017ला विचारलेलं आहे. फक्त पहिले वाक्य बरोबर आहे, फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे, दोन्ही वाक्य बरोबर आहे. तुम्हाला काय वाटते एकदा कमेंट्स करा बरं. तुम्हाला काय वाटते कमेंट्स करा इथं. इथं जर चेक केलं तर तुम्हाला माहिती आहे की बाबा 18चं उत्तर काय येणार आहे 3 येणार आहे. 18चं उत्तर काय येणार 3 येणार. का 18चं उत्तर 3 येणार आहे तुम्हाला आताच एक्सप्लेन करून दाखवलं मी. कारण की इथं जर बघितलं हा वाक्य बरोबर नाहीये, अबरोबर नाही, दुसरे वाक्य बरोबर आहे. सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील जे रूपे आहे ते कशावरून ठरतात की नामाच्या जागी. बघा मी जर म्हणतो बाबा राम आलेला आहे, राम, आणि त्याच्यासाठी आपण तो नावाचा सर्वनाम वापरलेला आहे. मग तो या सर्वनामाचं लिंग आणि वचन काय झालं हे कशावरून ठरवणार. तो याच्यावरून ठरवणार नाही, तो या सर्वनामावरून ठरवणार नाही. तो हे कशाच्या जागी आलेला बाबा, राम या नामाच्या जागी आलेला आहे. मग राम कोण आहे बाबा, राम एक नाम आहे. नामाचा लिंग काय झाला, रामाचा लिंग काय झाला बाबा, पुलिंगी झालेला आहे, एक वचनामध्ये झालेला आहे. हे रामने सांगितलं, या राम या नामाने सांगितलं. मग तो जर बघितलं तो नावाचा जो सर्वनाम आहे याचं पण लिंग आणि वचन कोण ठरवलेलं आहे, ते कशावरून ठरवणार, पण ते नामावरून ठरवणार, ना की सर्वनामाला स्वतःचं लिंग आणि वचन आहे का नाहीये. ए चुकीचं आहे, बी इथं बरोबर आहे. इथं जर बघितलं दुसरं वाक्य बरोबर आहे. ओके चला समोरचा सेंटेन्स चेक करा. आता बघा मित्रांनो, समोरचा प्रश्न मला दिसत आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप कोणते. तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप कोणते. मग तुम्हाला माहित आहे ना तू आहे बाबा, तू, तर याचं काय होणार तुम्ही. अनेकवचनी रूप तुम्ही होणार ना, तुमचा, तुम्हाला, तुम्हास. आता इथं जर बघितलं ना तो काय म्हणतो की समजून घ्या, हा प्रश्न थोडं मी म्हणतो बुद्धीला थोडं ताण देणारा प्रश्न आहे. प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप काय. आता मला सांगा चा आलेला आहे, तुझं तुमचा पण होतो, तुम्हाला पण होते, तुम्हाच पण होतो. मग स आहे, इथला आहे, हे द्वितीय विभक्तीचे उदाहरण आहे. कोणत्या विभक्तीचे उदाहरण आहे, द्वितीय. जो सर्वनामाचा जो पार्ट घेतलेला आहे, जो चौथा पार्ट शिकवलेला आहे तुम्हाला, सर्वनामाचा जो शेवटचा पार्ट आहे बाबा, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला दिसणार आहे. सर्वनामाचा चौथा पार्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकवलेलं आहे मी. चाचीचे कुठं, सला ते सलाना ते कुठं बाबा. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं इथं कोणताच बाबा तिथं काय जोडल्या गेले नाही, प्रत्यय जोडल्या गेलेला का नाही, तर त्याला आपण प्रथमा विभक्तीचे उदाहरण म्हणणार. तुझं प्रथमा विभक्तीचं अनेकवचनी रूप काय होणार, तुम्ही होणार. तिथं तुम्हास, तुम्हाला होणार का किंवा तुमचा होणार का नाही, कारण इथं विभक्ती प्रत्यय जोडला गेलेला आहे. या ठिकाणी पण विभक्ती प्रत्यय जोडला गेलेला, उत्तर नाही. या ठिकाणी पण दिलेलं आहे. इथं कोणता विभक्ती प्रत्यय आहे का नाही, हा प्रथमा विभक्तीचं उदाहरण आहे बाबा. त्याच्यानंतर चेक करा, हा ही हे, हा ही हे, तो ती ते, हा ही हे, तो ती ते. यांना मराठी व्याकरणात म्हणतात, काय म्हणतात ते, यांना मराठी व्याकरणात काय म्हणतात. संबंधित सर्वनामे, दर्शक सर्वनामे, अनिश्चित सर्वनामे आणि सामान्य सर्वनामे. तुम्ही उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा बाबा. उत्तर जर बघितलं आपण म्हणू शकतो दर्शक सर्वनामे, हा ही हे, तो ती ते, दर्शक सर्वनामे आहे. अनिश्चित सर्वनामे आहे का ते नाही. संबंधित सर्वनामेसाठी तुम्हाला माहित आहे वाक्य देणार संबंधित सर्वनामासाठी. ती मुलगी चांगली गाते, ती मुलगी कशी गाते बाबा, चांगली गाते. मग मला लक्षात येते, एक मिनिट, ती मुलगी, मुलगी हा नामाचा इथं वापर झालेला आहे. ती नामाचा सर्वनामाचा पण वापर झालेला आहे. मग तो म्हणत आहे की सर्वनाम कोणते म्हणते. मुलगी हा नाम आहे, येणार नाही उत्तर. ती नावाचा सर्वनाम आहे. गाते हा क्रियापद आहे. चांगले जर बघितलं चांगले तर हा क्रियाविशेषण शब्द आहे. काय बाबा तिथं क्रियाविशेषण हवे आहे. चला समजून घ्या ते चांगली. त्यानंतर चेक करा रे काय दिलेलं आहे.
पुढीलपैकी सर्वनामोत्पन्नी सर्वनामे कोणते? म्हणजेच काय की जो सर्वनामापासून निर्माण झालेला सर्वनाम आहे त्याला आपण म्हणू शकतो सर्वनामोत्पन्न सर्वनामे म्हटले जाते. हा पासून निर्माण झालेला आहे असा, असला, इतका आणि एवढा. जो पासून निर्माण झालेला आहे मित्रांनो जसा, जितका, जेवढा. तो पासून निर्माण झालेला आहे तसा, तसला, तेवढा. अ, ब आणि क हे तिन्ही बरोबर आहे आणि हे मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर समजा सगळ्या विषयाचं बाबा तिथं व्हिडिओ बघायचं असेल तर तुम्हाला 100% द नायक अकॅडमी अमरावती हा प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचा आहे किंवा तुम्ही जो हा व्हिडिओ बघत आहे याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बाबा टेलिग्राम चॅनलची पण लिंक तिथे ॲड केलेली आहे, ॲपची पण लिंक तिथे ॲड केलेली आहे. काय आहे ना की आपल्या ॲपमध्ये नायक अकॅडमीचा जो ॲप आहे याच्यामध्ये सगळे कोर्सेस तिथं अवेलेबल आहे आणि एकदम माफक दरामध्ये बाबा विद्यार्थ्यांना परवडेल तसं त्या स्वरूपामध्ये ते कोर्स तिथं मी लॉन्च केलेलं आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये कंटेंट जर बघितलं बाबा एक्झाम ओरिएंटेड तिथं कंटेंट घेतलेलं आहे आणि कमी फीमध्ये हे सगळे कोर्स तुम्हाला तिथं अवेलेबल आहे. तर एकदा नक्की तुम्ही नायक अकॅडमीच्या ॲपला व्हिजिट करा आणि तिथं कोर्स बघून घ्या. ठीक आहे. तुम्हाला जर बाबा समोरच्या एक्झामची तयारी करायची असेल तर 100% इथं ॲपला भेट द्या. ज्याच्या हाती ससा तो पारधी. ज्याच्या हाती काय रे ससा तो काय पारधी. मग ज्याच्या त्याच्या आहे का नाही, ज्याच्या हाती ससा तो पारधी याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण संबंधी सर्वनाम आहे. हे काय संबंधी सर्वनाम आहे. आन्सर काय जाणार याचा आन्सर जाणार आहे बाबा संबंधी व दर्शक सर्वनाम. का बरं दर्शक? कारण की आपण म्हटलेलं आहे की संबंधी सर्वनामामध्ये समोर जो येत असतो त्याला दर्शक सर्वनामे म्हटले जाते. ज्याच्या हाती ज्याच्या तो संबंधी झाला आणि तो पारधी याचा अर्थ तो दर्शक झाला. हा पहिलावाला संबंधी दुसरावाला काय दर्शक हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. समोरचा प्रश्न बघून घ्या. जो जी जे जे ज्या जी हे जर सर्वनाम जर बघितलं कोणती रूप आहे सर्वनामाची कोणती रूप आहे असं त्याला म्हणायचं आहे. दर्शक सर्वनामे, प्रश्नार्थक सर्वनामे येणारच नाही. त्याच्यानंतर संबंधी सर्वनामे, आत्मवाचक सर्वनामे. एकदा आन्सर सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा बाबा आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा. इथं जर बघितलं संबंधी सर्वनामे म्हटलं जाणार कारण जो जी जे ठीक आहे जे ज्या जी. मग आपण बघितलं जो तळी राखी तो पाणी साकी, जो तो ठीक आहे, जो वर चढेल तो खाली पडेल, जो वर चढेल तो खाली पडेल, जो तो जो संबंधी सर्वनाम. आणि तिथं जर बघितलं बाबा तो दर्शक सर्वनाम. हे इथं लक्षात ठेवायचं आहे संबंधी सर्वनाम. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा म्हणतो. कोणता वाक्य दिलेलं पहिले ते समजून घेऊ ना आपण. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. आता अधोरेखित शब्द जिथे दिलेले नाही पण मी ते तुम्हाला दाखवतो. कोणता बाबा अधोरेखित शब्द? कोणी. कोणी कोणास हसू नये. आता कोणी एक्झॅक्ट आपल्याला विचारलेलं आहे का बाबा कोणाबद्दल बोलल्या जाते का नाही. कोणी कोणास हसू नये याचा अर्थ काय बाबा अनिश्चित आहे. ते कोणी जर बघितलं कोणाबद्दल बोलल्या जाते हे कळत आहे का नाही. याचा अर्थ काय ते अनिश्चित सर्वनाम आहे. इथं जर बघितलं दर्शक सर्वनाम येणार नाही तो ठीक आहे, संबंधी सर्वनाम येणार नाही बाबा, अनिश्चित सर्वनाम त्याचं उत्तर असणार आहे. फायनल उत्तर काय अनिश्चित सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम तुम्हाला माहिती आहे की स्वतः आणि त्याच्यानंतर जर बघितलं बाबा आपण आपण हे अनिश्चित सर्वनाम आहे मित्रांनो. हे समजून घ्या रे. चला हा प्रश्न जर बघितलं तर 25 प्रश्न इथं झालेला आहे. इथं चेक करून घ्या. इथं चेक करा. 26 नंबरचा प्रश्न असेल हा हे सर्वनामे कोणत्या प्रकारची आहे. STI मुख्य 2014ला विचारलेलं आहे. संबंधित सर्वनामे ठीक आहे, प्रश्नार्थक सर्वनामे, दर्शक सर्वनामे आणि त्याच्यानंतर जर बघितलं काय ना बाबा आत्मवाचक सर्वनामे. याचं उत्तर काय जाणार मित्रांनो हे काय जाणार दर्शक सर्वनामे हे असणार आहे. काय असणार इथं दर्शक सर्वनामे याचं उत्तर जाणार आहे. ओके चेक करा. ठीक आहे 26चं उत्तर काय येणार 3 येणार. चला साईडला जातो. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही कारण की हा जो बाबा नायक अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे. नायक अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्च जर केला तर तुम्हाला सगळे PDF असेल जे काही मी शिकवत आहे ते सगळं तिथं अवेलेबल करून देत आहे. तर तुम्हाला तो चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. कारण की जेव्हा आपण लाईव्ह लेक्चर जातो बाबा लाईव्ह लेक्चरसाठी तुम्हाला मी येणार आहे तिथं तर तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ते नोटिफिकेशन आले पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्राम चॅनल पण तिथं जॉईन होऊन जायचं आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामे आहेत. बघा ती दूरची गोष्ट आहे. तो बघा सूर्यास्त. ही आत्ताच घटना घडली. हा बघा माझा रुमाल. बघा मग बघा पहा असं मी जेव्हा वापरतो तो बघा सूर्यास्त, हा बघा माझा रुमाल
याचा अर्थ काय झाला, हे कशामध्ये जाते बाबा, दर्शकमध्ये जाते. कशामध्ये जाते, दर्शकमध्ये जाते. ठीक आहे. मग जेव्हा ते दर्शकमध्ये जात असेल तर हे बरोबर आहे. हा तो बघा सूर्यास्त, हा बघा माझा रुमाल, हे तर बरोबर आहे. ही आत्ताच घटना घडली, ही जी घटना आहे ना आत्ताच घडली, म्हणजे याला पण आपण म्हणू शकतो दर्शक आहे. हा ही हे, तो ती ते, ती दूरची गोष्ट आहे, ती दूरची गोष्ट आहे, दर्शक आहे. तो बघा सूर्यास्त, हा बघा माझा रुमाल, ही आत्ताच घटना घडली. याचा अर्थ आपण दाखवत आहे, दर्शवत आहे की बाबा ही घटना आत्ताच घडली. ठीक आहे. ती दूरची गोष्ट आहे, ती गोष्ट जी आहे ना ती दूरची आहे, दर्शक आहे. तो बघा सूर्यास्त, तो बघा सूर्यास्त, दाखवत आहे आपण. हा बघा माझा रुमाल, हा बघा माझा रुमाल. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा समजा हे सर्वनाम चेक करत असतो यांना दर्शक सर्वनाम म्हटलेले आहे. तुम्हाला बाबा कोणाला काही जर अडचण असेल तर याच्या अगोदर जे व्हिडिओ घेतलेले आहे ना, जो नवीन विद्यार्थी असेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यावे, कारण की ते सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. डिटेलमध्ये घेतलेलं आहे तर तुम्हाला ते चेक करायचं, समजून घ्यायचं आहे. पॉईंट क्लिअर का? चला मित्रांनो, एकदा जर चेक जर केलं तर आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, एक दोन प्रश्न राहिलेले याच्यापैकी आपण त्यांना डिस्कस करून घेऊया, काय दिलेलं आहे काय नाही. बघा, कोण काय आपण स्वतः याची रूपे जर बघितलं तर लिंगानुसार बदलणारे असतात, त्याच्यानुसार वचनानुसार बदलतात, आणि दोन्ही वचनात सारखीच राहतात, क्रियापदानुसार बदलतात. मग मित्रांनो हे समजून घ्या, कोण असेल, काय असेल, आपण स्वतः, हे जे रूप आहे तर हे दोन्ही वचनात सारखीच राहतात. ठीक आहे. दोन्ही वचनात कार्य सारखीच राहणारे काय आहे तर सर्वनाम आहे, दोन्ही वचनात सारखे राहतात. कोण जर बघितलं एकवचनामध्ये पण कोण, अनेक वचनामध्ये पण कोण. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं काय, एकवचनामध्ये पण काय, अनेक वचनामध्ये पण काय, हे तुम्हाला दिसेल. सर्वनामे म्हणजे काय, शेवटचा पॉईंट आणि लास्ट पॉईंट आहे, शेवटचा प्रश्न आहे. सर्वनामे म्हणजे काय मित्रांनो, समजून घ्या की सर्वनामे म्हणजे काय, की नामाचे गुणविशेष सांगणारा शब्द. चुकीचा आहे. गुणविशेष सांगणारा शब्द हा विशेषण असतो. सृष्टीतील व्यक्ती, वस्तू इत्यादीचा बोध करून देणारा शब्द त्याला नाम म्हटले जाते. नामाऐवजी येणारा शब्द, हे करेक्ट उत्तर आहे. नामाऐवजी जो येणारा शब्द असतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. कोणती क्रिया वा कृती दर्शविणारा विकारी शब्द, कोणती क्रिया किंवा कृती दाखवणारा शब्द जर बघितलं तर याला सर्वनाम म्हटल्या जात नाही, त्याला क्रियापद म्हटल्या जाते. कोणती तरी क्रिया आहे बाबा किंवा कृती दाखवणारा शब्द याला क्रियापद म्हटल्या जाते. इथं बघा मित्रांनो, ही ॲडव्हर्टाईज नाही, ही मोफत मराठी व्याकरणाची बॅच आहे, जे रोज लाईव्ह असते आहे की नाही. इथं दिलेला बा रोज संध्याकाळी लाईव्ह असते नायक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती, जे तुम्हाला रोज रात्री 9 वाजता तिथं जॉईन व्हायचं आहे. कारण की तिथं जर फ्रीमध्ये कंटेंट तुम्हाला भेटत असेल तर 100% त्याचा फायदा तुम्हाला उचलायला पाहिजे. मित्रांनो, हे जे तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे बाबा, तिथं एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे की बाबा आपण जो पेपर घेतलेला आहे त्याचा स्पष्टीकरणचा व्हिडिओ आहे. 100% तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत पण तो व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून काही बॅचेस वगैरे परचेस जर करायचे असेल तर 100% नायक अकॅडमीचा तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथं 100% तुम्ही काय करा, कॉल करा, तुम्हाला रिप्लाय भेटेल. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण की समोरचे व्हिडिओ जे आहे, समजा समोरचा एक्झाम ओरिएंटेड जो कंटेंट आहे तुम्हाला जर पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचायचं जर असेल तर 100% चॅनलला सबस्क्राईब करा. इथं आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.